राधा रानी में आपका स्वागत है। आप चला तर आज मी चालली आहे मस्जिदला गणपतीसाठी थोडी डेकोरेशनची खरेदी करायला। याचबरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे डेकोरेशन आणि ज्वेलरीची काही होलसेल दुकानं, त्यामुळे ही व्हिडिओ नक्की पहा। वाशीवरून CST ट्रेन पकडली आणि डायरेक्ट मस्जिदला उतरले। ब्रिजवरून गेल्यावर लेफ्ट साइडला स्ट्रेट चालायचं। तुम्हाला लाईनमध्ये खूप सारे सुक्या मेवाची दुकाने दिसतील। इथे ड्राय फ्रूट्स होलसेल रेटमध्ये खूप कमी दरामध्ये मिळतात। इथे सुका मेवा डाळी होलसेल रेटमध्ये मिळतात। तसेच पुढे चालत गेल्यावर तुम्हाला बरेच डेकोरेशन चॉकलेट्स राखीचे दुकाने आहेत ती पाहायला मिळतील। थोडे पुढे गेल्यावर मी माझ्या मोबाईलसाठी कवर लावून घेतला। त्यानंतर डेकोरेशनसाठी तुम्हाला जर आर्टिफिशियल ग्रास हवी असेल तर मस्जिदला ती खूप स्वस्त दरामध्ये मिळते। इथे अशी दुकानं खूप आहेत। ये क्या प्राइस है और उसका कितना मीटर होता है? 30 रुपये मीटर। तिथून तसंच सरळ चालत जायचं। तुम्हाला ब्रिज दिसेल। मला जितका व्हिडिओमध्ये दाखवता येईल तसा मी रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करेन। पुढे चालत गेल्यावर मुंबादेवी मंदिराचा रोड दिसतो। मंदिराकडे जायचं, देवीचं दर्शन घेऊन मंदिराच्या मागच्या गल्लीला जायचं। मागे चालत गेल्यावर तुम्हाला स्टीलच्या आणि प्लास्टिकच्या डब्यांचे दुकानं दिसतील। खूप स्वस्त दरात इथे वेगवेगळ्या प्रकारचे डबे उपलब्ध होते। तिथून पुढे चालत गेल्यावर सुरती हॉटेलच्या अपोजिटला तुम्हाला सगळ्या पितळेच्या दुकानांची लाईन दिसेल। इथे स्टील पितळेची भांडी होलसेल रेटमध्ये मिळतात। गणपतीमुळे इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या समया आणि दिवे होते। इथे छोट्या मोठ्या सगळ्या आकाराच्या समया तुम्हाला मिळतील। मी सुद्धा एका दुकानातून छोटा आणि मोठा दिवा घेतला। छोटा दिवा 80 रुपये तर मोठा दिवा 350 रुपयाला मला मिळाला। थोडं पुढे चालत गेल्यावर तुम्हाला भुलेश्वर मार्केट दिसेल। इथे सगळ्या ज्वेलरी होलसेलमध्ये मिळतात। काही ज्वेलरीज तुम्हाला रिटेल्समध्ये पण मिळून जातील। होलसेलमध्ये ज्वेलरीज खूप स्वस्त मिळतात इथे। आज मला ज्वेलरीचा शूट करायचा नव्हता त्यामुळे मी इथे जास्त वेळ थांबली नाही। राधा रानी में आपका स्वागत है। आप इसमें 100 रुपये से स्टार्ट आता है। सब आइटम आपको मिलेगा। इन्विटेशन है, ज्वेलरी है, कमर पट्टा है, बाजूबंद है, नेकलेस है और ऐसे साइज में चाहिए तो माला है, साइज में मिलेगा आपको। जितने साइज चाहिए वो साइज में मिलेगा। ये होलसेल होलसेल भी मिलता है? होलसेल भी है। 1-2 पीस चाहिए तो भी मिल सकता है आपको। इथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर गणपतीच्या माळा सुद्धा मिळून जातील। त्यानंतर त्याच्याच बाजूला हे कृष्णा ज्वेलर्स नावाचं दुकान आहे। इथे मी खूप आधीपासून येते म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा हे दुकान दाखवावं। इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रीयन ज्वेलरीज खूप स्वस्त दरामध्ये मिळतात। इथली स्पेशली मला गोष्ट आवडते ती म्हणजे इथल्या नथी। तुम्हाला ब्रायडल नथी आजच्या ट्रेंडिंग सगळ्या नथी इथे तुम्हाला मिळून जातील। नंतर त्याच दुकानाच्या बाजूला तुम्हाला एक गल्ली दिसेल आणि ती गल्ली पूर्ण डेकोरेशनच्या सामानाची आहे। इथे तुम्हाला गणपती डेकोरेशनसाठी लागणारे सगळे साहित्य एकदम स्वस्त दरामध्ये मिळून जातील। असं काही नाही की तुम्हाला होलसेलमध्येच घ्यावं लागेल, तुम्ही सिंगल पीसेसही इकडे घेऊ शकता। इथे तुम्हाला गणपतीच्या गळ्यात घालायच्या माळा, छोटी फुले, मोठी फुले सगळं मिळून जाईल। ही जी फुलांच्या माळा आहेत त्या 150 रुपयाला 6 पीस आणि ज्यांना पानं नव्हती त्या माळांना 120 रुपये। त्यानंतर तुम्हाला ही एक गल्ली दिसेल। इथेही तुम्हाला छोट्यातल्या छोट्या सगळ्या गोष्टी गणपती डेकोरेशनसाठी लागणाऱ्या तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये मिळतील। त्यानंतर स्वामीनारायण मंदिराच्या अपोजिट ही गल्ली आहे। त्यामध्ये शांती थ्रेड्स म्हणून एक दुकान आहे। इथे सगळे होलसेल दरात सामान मिळते। सगळंच डेकोरेशनचं सामान तुम्हाला स्वस्त दरात इथे मिळेल। इथे तुम्ही आला तर संपूर्ण मार्केट तुम्हाला फिरायचीही गरज नाही। एकाच ठिकाणी सगळं सामान तुम्हाला मिळून जाईल। इथे सगळं सामान होलसेल दरात तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात जास्त व्हरायटी तुम्हाला या दुकानामध्ये बघायला मिळेल। हे दुकान फिरून झाल्यावर मी राहिलेलं मार्केट फिरले, ज्याच्यामध्ये मी बांगड्या आणि गळ्यातले कानातले सगळं एक्सप्लोर केलं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारची दुकाने आत्ता मस्जिदला लागलेली आहेत। खूप फिरून झाल्यानंतर शेवटी मी एका टॅक्सीने CSTला गेले आणि CSTवरून मी माझी परतीची ट्रेन पकडली। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा विसरू नका।